संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीमध्ये विविध रूपं आपल्याला पाहायला मिळतात। या खडूसच्या मैदानावर देखील आता आपल्याला एक वेगळं रूप पाहायला मिळणार आहे। अत्यंत सुरेख, अत्यंत सुंदर आणि संयुक्तरित्या विठ्ठल रुक्माईचं हे रूप आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय सुंदर असं त्यांनी रूप जे आहे ते केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर माऊलींच्या पालखीमध्ये असे रूप जे आहेत ते रंग भरतात आणि त्याचंच एक स्वरूप जे आहे ते आपल्याला या माऊलीने, लहानशा माऊलीने आपल्याला केलेलं दिसतंय। अतिशय सुंदर असा तिचा हा सगळा रूप आहे आणि त्याचं सर्वत्र कौतुक होते आणि रिंगणच्या दरम्यान देखील तिचं या सगळ्यामध्ये कौतुक झालेलं आहे या सोहळ्यामध्ये। तर आपल्यासोबत बोलण्यासाठी तू कुठून आली आहे, काय तुझं नाव आहे आणि काय आज असं स्वरूप केलं आहे? माझं नाव ज्ञानेश्वरी दीपक करंजे, मी सोलापूरवरून आलेली आहे आणि हा गेटअप माझ्याकडून नाही आला, तर खरं तर माझ्या मम्मीकडून आलेले आहे आणि ह्या सगळ्याची म्हणजे मदत करण्यासाठी माझ्या आंटींनी आणि ह्या आंटींनी या दोघींनी मदत केलेली आहे। आणि आम्ही इथे आलो होतो तेव्हा आदल्या दिवशी आम्हाला काहीच माहीत नव्हतं की काय करणार आहे। अचानक दुपारी आमचं सगळं ठरलं, म्हणजे मम्मीचं ठरलं, त्याच्यानंतर ह्या सगळ्यांनी तिघींनी ग्रुप केला आणि मग मला सांगितलं। खरं तर स्टार्टिंगला मी नको म्हणत होते, पण इथं आल्यावर कळालं की भक्ती कशी असती। मला इतकी बारकी असून सगळेजण मला माऊली माऊली म्हणतात, ते बघून मला खूप बरं वाटलं। विठ्ठल आणि रुक्माई एकच या स्वरूपामध्ये तो आहे। तर तुझ्या या सगळ्या रिंगण सोहळ्यात तुझं दर्शन घेतलं कोणी किंवा तुझ्याशी फोटो काढण्याचे काय झालं या रिंगण सोहळ्यात? खरं तर स्टार्टिंगला आल्यापासून ते आत्तापर्यंत खूप मोठे बारके म्हणजे असे वयस्कर वगैरे सगळ्यांनी माझे म्हणजे फोटो काढला, मला माऊली माऊली म्हणून बोलवलं, माझे पायसुद्धा पडल्या। म्हणजे पाया पडताना मला असं वाटलं नव्हतं की सगळेजण माझ्याजवळ येतील, पण खूप चांगलं वाटलं सगळ्यांनी मला म्हणजे प्रोत्साहन दिल्याबद्दल। तयारी कशी केली होती तू? काय तुझ्या तयारीला कसं स्वरूप आहे का तयारी? खरं तर तयारी मी काहीच केली नाही आहे। खरं तर आईनी आणि या तिघींनीच केलेली आहे सगळी। मला हे ब्युटिशियन आहेत आणि हे मम्मी माझी फॅशन डिझायनर आहे, हिने सगळं आउटफिट तयार केलेलं आहे आणि माझ्या काकीने सगळा माझा मेकअप केलेला आहे। पैठणी साडी आहे, तुम्ही सगळं तयार करून दिली आहे, काय भावना होती ती याच्या पाठीमागं? मी काय नाही, असं सहज रील बघत होते मोबाईलमध्ये, विठ्ठू माऊली दिसली मला मोबाईलमध्ये। मग मला विठ्ठलाची रुक्मिणी ही अर्धांगिनी, मग आपण विठ्ठल आणि आता हिला विठ्ठल करायचं तर अर्धांगिनी रुक्मिणी राहते, रुक्मिणी करायचं तर विठ्ठल राहतात, म्हणून ते सुचलं मला की आपण अर्धांगिनीच करूया, अर्धे विठ्ठल अर्धी विठ्ठू माऊली। मग मी स्वतः फॅशन डिझायनर आहे, माझी मैत्रीण आहे ब्युटिशियन। मग तिला मी विचारलं आपण असं करायचं का, कारण तू पार्लरचा करते, मेकअप करू शकते आणि मी कॉस्ट्यूम तयार करू शकते। मग हो म्हटली, ही नको म्हणत होती करायला, पण ती आता खूप खुश आहे। हो, तयारी कशी केली होती? काय मनामध्ये आलं? अचानक ती नाही म्हणत होती, मग तुम्ही तिला कसं? तिला मी सुचवलं, तू सेलिब्रिटीचं फील येईल तुला, इथं गेल्यानंतर सगळे तुझे फोटो काढ, तुझ्या पाया पडतील, आणि सेम तसंच झालं। हो, तेव्हा ती नकोच म्हणते, पण माझ्या आनंदासाठी तिने तयार झाली। तयारी करताना साधारण किती वेळ लागला? हिचा मेकअप करताना किती? तरी सर 2 तास लागले ना सर आम्हाला सगळ्यांना मिळून। हो, आणि आम्ही पहाटेपासूनच सुरुवात केली तिचा मेकअप करायचं आणि तिने खूप सपोर्ट केला सर यामध्ये। आणि करतानाच आम्हाला इतकं आम्ही धन्य झालो आणि हे रूप आम्ही याची डोळा पाहतोय, यापेक्षा आनंदाचा क्षण नाही सर दुसरा कुठला। खूप 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 आम्ही धन्य झालो आहे सर, खूप धन्य झालो। अशा स्वरूपाने विविध रंग जे आहेत, विविध वेशभूषा करून या माऊलीच्या रथासोबत किंवा या रिंगणामध्ये जे आहे ते सहभागी होत असतात आणि त्यामुळेच या रंग जो आहे आणखी वारीचा पुढे जात असतो। कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनवणे, न्यूज 18 मराठी, खडूस।